प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार जाहीर। माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांना पद्मविभूषण, मिथुन चक्रवर्ती, संगीतकार प्यारेलाल यांना पद्मभूषण, तर उदय देशपांडे, शंकरबाबा पापळकर यांना पद्मश्री जाहीर। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी येऊन आमच्याशी चर्चा करावी। मनोज जरांगेंचं एबीपी माझावर मोठं वक्तव्य, सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष। मनोज जरांगेंसोबत झालेल्या चर्चांबाबत सरकार सकारात्मक, मराठा बांधवांनीही सरकारला सहकार्य करावं, मुख्यमंत्र्यांचं मराठा समाजाला आवाहन। मराठा आणि ओबीसी आंदोलनाला आझाद मैदानावर पोलिसांनी परवानगी नाकारली। आंदोलनासाठी खारघरच्या मैदानाचा जरांगेंसमोर पर्याय। पोलिसांनी परवानगी नाकारली तरी आझाद मैदानावर आंदोलन करण्याबाबत मनोज जरांगे ठाम। आझाद मैदानात स्टेज उभारण्यास सुरुवात। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेससाठी निर्णय घेण्याचे अधिकार आता थोरात आणि अशोक चव्हाणांकडे। पटोलेंना इंडिया आणि महाविकास आघाडीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार नाही। बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंपाची शक्यता। नितीश कुमार एनडीएसोबत जाण्याच्या चर्चा। नितीश कुमारांची बिहारमध्ये नेत्यांसह महत्त्वाची बैठक। अंगणवाडी सेविकांचा संप तुर्तास स्थगित। आजपासून अंगणवाडी सेविका कामावरती रुजू होणार। प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत ऐतिहासिक वास्तूंना आकर्षक रोषणाई। मंत्रालय, मुंबई महापालिका, सीएसएमटी स्थानक तिरंग्यात धावून गेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।